इकडे पश्चिम बंगालसह उद्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे। 5 राज्यांच्या मतमोजणी पाहायला मिळणार आहे। कडेकोट बंदोबस्त आहे, तर 200 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येऊ असा विश्वास तृणमूल काँग्रेसने व्यक्त केलाय। अखेरचं मत मोजलं जात नाही तोपर्यंत आपापली जागा सोडू नका, पक्षाने दिलेली जबाबदारी टाकून देऊ नका असे स्पष्ट निर्देश तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मतमोजणी पर्यवेक्षकांना दिले आहेत। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती द्यायला स्वतः ते तिकडे आहेत। रजत, मला सांग, कशी तयारी? नेमके अवघे काही तास उरलेले आहेत, नेमकं काय सुरू आहे तृणमूलच्या गोटामध्ये? कसा बंदोबस्त आहे, कशी तयारी आहे तृणमूलची? रजत, अश्विन, जरी एक्झिट पोल असेल किंवा सट्टा बाजार जे काही म्हणत असेल किंवा भाजपची आघाडी आहे असे कल समोर येत असले तरी तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोलकात्यामध्ये अजूनही हिंमत सोडलेली नाही। कारण कालच ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांची व्हर्च्युअल मीटिंग घेतलेली आहे आणि हजारो कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी त्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सहभागी झाले होते आणि 200 पेक्षा जास्त जागा आपण जिंकतो आहे, विश्वास ठेवा, आश्वस्त राहा, अशा पद्धतीने ममता बॅनर्जी यांनी कानमंत्र जे आहे ते कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्यामुळे आज कोलकाता आणि संपूर्ण जवळपासचा जो परिसर आहे तो तृणमूल काँग्रेसचा गड आहे आणि या संपूर्ण भागामध्ये तृणमूल काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पक्षाने सोपवलेली जबाबदारी जी आहे त्या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जरी आकलन जे काही लावले जात असले तरी तृणमूल काँग्रेसला वाटते की गेल्या 3 निवडणुकांसारखाच ममता बॅनर्जीचा जादू यंदा सुद्धा पश्चिम बंगालच्या मतदारांवर चालेल। दुसऱ्या बाजूला भाजपलाही पुरेशी अपेक्षा आहे की यंदा त्यांनी जो जोड सर्व पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये लावलेला आहे त्याचे फळ त्यांना मिळतील आणि परिवर्तन जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये होईल। चोख बंदोबस्त प्रशासनाने या ठिकाणी प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या जवळ तैनात केलेला आहे। प्रत्येक मतदारसंघांमध्ये संवेदनशील जे भाग आहे त्या ठिकाणी CRPF असेल आणि इतर पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्यांचा बंदोबस्त आहे। त्यामुळे सर्वांची तयारी, मग तृणमूल काँग्रेसची तयारी असेल, भाजपची तयारी असेल, ती पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाची तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब, उद्याच्या मतमोजणीमध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाने घेतला आणि त्याला तृणमूल काँग्रेस उद्याच्या मतमोजणीच्या वेळेला कसं सामोरं जातं आणि त्यामुळे काही वाद होतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। बघूया आता अवघ्या काही तासांवर हा निकाल येऊन ठेपलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।